मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सुधारित आवृत्ती पार्ट 1, संकल्पना कायरल व्हेंचर्स आणि लेखन श्री अमेय अरुणा जाधव. चॅप्टर 11. दुपारभर राहुलला संध्याकाळच्या सेशनची उत्सुकता लागून राहिलेली होती. साहिलने ओळख करून दिलेल्या त्या गुरूंचं सेशन कसं असेल याबद्दल तो राहून राहून कल्पना करत होता. वारंवार तो कुठल्याच्या पुस्तकाच्या वाचनात घडलेल्या साहिलला संध्याकाळच्या सेशनबद्दल प्रश्न विचारून भांडवून सोडत होता आणि उत्तर द्यायचे टाकून साहिल त्याची उत्सुकता अजूनच वाढवत होता. मी काय म्हणतो, दिवसाला एकच सेशन घेतात का सर, आणि तेही इतक्या लेट संध्याकाळी? साहिलच्या हातून पुस्तक ओढून घेत राहुलने त्याचे लक्ष आपल्याकडे ओढलं. का फुल टू एक्सायटेड दिसतोस तू आजच्या लेक्चरसाठी? एक्सायटेड काय नाही, आपल्याला निघायचं आहे ना म्हणून विचारत होतो. लवकर झालं असतं तर लवकर निघालो असतो. अच्छा, असं आहे का? मग आधी सांगायचं ना, सकाळच्या किंवा दुपारच्या सेशनला गेलो असतो आपण. काय सकाळी आणि दुपारी पण सेशन होतं, मग आपण संध्याकाळच्या सेशनसाठी का थांबलोय? गोंधळून राहुलनं विचारलं. अरे, सकाळचं सेशन असतं इंग्रजीमध्ये परदेशातल्या लोकांसाठी, दुपारी हिंदीमध्ये देशभरातल्या जनतेसाठी, आणि संध्याकाळी माय मराठीत इथल्या लोकांसाठी. मला वाटलं तुला मराठीतून ऐकायला जास्ती चांगला वाटेल, त्याच्यासाठी रजिस्टर केलं. पण काय रे, बरं ठीक आहे, चूक झाली. चल आता आवरून तर घे, 5 वाजत आलेत, नाहीतर या सेशनलाही लेट व्हायचो. घड्याळकडे बोट दाखवत साहिल म्हणाला. दोघांनी घाई करत आवरून घेतलं. ते जिथे उतरले होते, मठाच्या त्या इमारतीच्या मागील बाजूस काही अंतरावर एक दुसरी 2 मजली इमारत होती. राहुलला घेऊन साहिल तिथं आला. चूनखडीसारख्या सफेद रंगाच्या दगडांनी बांधलेली ती इमारत पुरातन काळातील सांस्कृतिक मंडळासारखी भासत होती. राहुल त्या इमारतीकडे बघून काहीसा खुश झाला. साहिल, काही म्हण, पण इथल्या वस्तू, बिल्डिंग सॉलिड आहेत एकदम. म्हणजे मन कसं खुश होतं इतकी सुंदरता बघून. पण काय रे, ही बिल्डिंग कशासाठी आहे? हे ज्ञान मंदिर आहे. सरांचे स्पीच इथेच होतं. 3 फ्लोअर्सवर लेक्चर होतात. नाही, सर्वात वरच्या फ्लोअरवर लायब्ररी आहे, पूर्वापारपासून असलेली आणि आता नवीन आलेली साऱ्या भाषेतली आणि साऱ्या विषयांवरची पुस्तकं तिथे आहेत. फर्स्ट फ्लोअरवरती मिनी थिएटर आहे, तिथे नाटक, डान्सचे प्रोग्राम होतात, कधी कधी मूवीजही दाखवतात त्या प्रोजेक्टरवर. आणि ग्राउंड फ्लोअरला छोटेसे सभागृह आहे. आमचे सर त्याला ऊर्जा केंद्र म्हणतात. या सभागृहाचं वैशिष्ट्य असं की त्याच्या 6ही दिशांना प्लेन सरफेस नाही तर कर्व सरफेस आहे. तुला माहिती आहे असं का ठेवलंय ते? म्हणत साहिलने राहुलकडे पाहिलं. का? कारण एनर्जी व्हेवच्या फॉर्ममध्ये निघते. प्लेन सरफेस असला तर त्याला कोपरा असणार, मग अशा कोपऱ्यामध्ये ती एनर्जी अटकून राहणार. कर्व्ड सरफेस असला की ही एनर्जी वेव्ह इथून तिथे आणि तिथून इथे अशी हिंदकोळत राहते, मग संपूर्ण जागेत भरून राहते एनर्जी. म्हणूनच तर त्या जागेला ऊर्जा केंद्र म्हणतात, साहिल सांगत होता. सही आहे यार, इतका विचार नव्हता केला कधी. साहिलच्या उत्तराने राहुल जरा हरखून गेला होता. इमारतीचं निरीक्षण करत साहिल सोबत राहुल आतल्या सभागृहात आला. साहिलने सांगितल्याप्रमाणे सभागृह 6ही दिशांनी वक्राकार पृष्ठांनी बंदिस्त होतं. जमलेली माणसे मांडी घालून खाली फरशीवर बसली होती. ज्यांना मांडी घालून बसता येत नव्हतं ते सभागृहाच्या दोन्ही अंगास ओळीने असलेल्या खुर्च्यांवरती बसले होते. सभागृहात मंद मंद लाईट जळत होते. शिवाय जागोजाग पेटलेल्या पणत्या आपली आभा पसरवत होत्या. चंदनाचा सुवासिक गंध सभा मंडपात भरभरून राहिला होता. सभागृहाच्या पुढील बाजूस एक खुर्ची मांडली होती. बहुतेक सरांसाठी मांडलेली होती ती खुर्ची. जमलेल्या लोकांसोबतच मांडी घालून दोघंही फरशीवर बसले. इतक्यात सभागृहाच्या दारातून धीमी धीमी पावले टाकत गुरु बाळकृष्ण पंत आत आले. आणि सभागृहात अचानक ऊर्जेचा संचार झाल्यागत राहुलला जाणवलं. गुरूंच्या चेहऱ्यातून, हातापायातून, साऱ्या शरीरातून ऊर्जेची किरणं आपल्यावर फेकली जात आहेत, असाच काहीसा भास राहुलला होत होता. मोठ्यातल्या मोठ्या गुन्हेगारालाही ज्याने भुरळ पाडावी असे सुरेख हास्य बाळकृष्ण पंतांच्या चेहऱ्यावरती फुललं होतं. सावकाश पावले टाकत ते सर्वांसमोर पुढे आले, उभे राहिले. प्रेमभराने त्याने सर्वांकडे पाहिलं, नमस्कार केला.
खुर्चीवर शांतपणे, जशी खुर्ची पण सजीव आहे, तिला त्रास होऊ नये इतक्या ग्रेसफुली ते खुर्चीवरती बसले. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? सो आज पहिला दिवस ना तुमचा मठातला. कसा गेला पहिला दिवस? काय वाटलं मठामध्ये राहून? असं म्हणत त्यांनी सर्वांवरून नजर फिरवली. तशातच त्यांची नजर साहिल आणि राहुलवर पडली. ओळख दाखवत ते हसले. जे इथे नेहमी वारंवार येतात त्यांना इथे काही वेगळं जाणवलं नसेल, पण जे पहिल्यांदाच आले असतील त्यांच्या अपेक्षांना मात्र थोडा धक्का बसला असेल, नाही? हा मठ कसा असू शकतो? मठ म्हटलं तर कुडांच्या झोपड्या आणि त्याच्या परिसरात वावरणारे दाढी मिशातली साधू मंडळी, ज्यांच्या तोंडी सतत कसला न कसला मंत्रोच्चार सुरू आहे, असंच दृश्य येतं ना डोळ्यासमोर. मग हा कसला मठ? हा धक्का बहुधा सर्वांनाच बसला असावा. काही जण इथली कलात्मकता, सुंदरता पाहून आनंदित झाले असावेत, तर काही जण आपली पारंपरिक पद्धतीने सुरू असलेली मठ परंपरा अशा रीतीने बदलले गेल्याने खट्टू झाले असावे. तर इथे सुरुवातीलाच मी सर्वांसमोर हे नमूद करतो की हा कोणताही धार्मिक मठ नाही. इथे कुठल्याही धर्माचा अवडंबर नाही माजवला जाणार. हो, सर्व धर्माच्या लोकांना आपापल्या चालीरीती जपण्याची मोकळीक आहे, पण बंधन नाही. तुम्ही इथे कुठल्याही धर्माचे पालन करावेत हे आम्ही नाही सांगत. आता इथे आपल्या सत्राची सुरुवात ऊर्जा नमनाने आपण करणार आहोत. इथे जमलेले काही जण अमक्या एका देवाला मानत असतील, तर कोणी दुसऱ्या कोणत्या देवाला मानत असतील. कोणाचा देवावर विश्वास असेल, पण या जग राहट्यात कुठली तरी ऊर्जा आहे आणि तीच ऊर्जा जग चालवते अशी त्यांची ठाम समजूत असेल. प्रत्येकाची वेगवेगळी समजूत असेल. काही जण देवालाही मानत नसतील आणि ऊर्जेलाही मानत नसतील, पण स्वतःवर त्यांचा ठाम विश्वास असेल. चालेल. या साऱ्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी उभे राहून 2 मिनिटं शांतपणे आपल्या ऊर्जास्थानाची प्रार्थना करावी. आणि जे लोक यापैकी कशालाही मानत नाही त्यांनी केवळ इतरांचा आदर राखण्यासाठी शांतपणे उभे राहावे. गुरु बाळकृष्ण पंतांनी सांगितल्याप्रमाणे सारे जण उठून उभे राहिले. 2 मिनिटं शांत राहून ऊर्जा नमन झाल्यानंतर गुरूंनी साऱ्यांना बसावयास सांगितले. जसं मी मगाशी सांगितलं की हा धार्मिक मठ नाही, मग काय आहे हा मठ? कोणी सांगू शकेल? गर्दीतून 7-8 हात वर आले. गुरूंनी साऱ्यांवरून नजर फिरवली. जे पहिल्यांदाच इथे येत आहेत त्यांच्यापैकी कोणी? आता मात्र कोणाचे हात वरून होते. गुरु हसले. मित्रांनो, हा आनंद मठ आहे. इथे केवळ आनंदी जीवन जगण्यासाठी आवश्यक अशी मनधारणा बनवण्याचं काम होतं. जगातील सर्वच मनुष्य आनंदी राहण्याची इच्छा करतात, मग तरीही ते आनंदी नाही दिसत. असं का? उत्तराच्या आशेने गुरूंनी समोर बघितलं. बहुतेकांचे हात वर उठले होते. गुरूंनी एकेकास त्याचे कारण विचारले. प्रत्येकाची कारणे जवळपास सारखीच होती. गुरुजी, माणसाला जे हवं ते मिळत नाही. परिस्थितीच्या अडचणीमुळे माणसाची स्वप्न पूर्ण होत नाहीत. नको त्या गोष्टी घडतात आयुष्यात. बरं, अजून कुठली वेगळी कारणं आहेत? नाही ना? बरं, असं का होतं? एखादी अनावश्यक गोष्ट किंवा मी तर म्हणून वाईटातली वाईट गोष्ट तुमच्या आयुष्यात घडते आणि तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होतं असं म्हणता तुम्ही. का? तुझ्या आयुष्यात जे काही घडतं त्याला कुठेतरी तूच जबाबदार नाहीयेस. गुरूंची शांत नजर सर्वांवरून फिरली. आता विचार करा. एका चोरास त्याने चोरी केली म्हणून तुरुंगवासाची शिक्षा झाली. तुरुंगवासाची शिक्षा झाली म्हणून चोरास दुःख होणं ठीक आहे, पण यासाठी तो स्वतः जबाबदार नाही का? तुमच्या आयुष्यात दुःख असेल, नैराश्याचे जीवन असेल, तुम्ही वैतागत असाल, पण यासाठी, या सगळ्यासाठी तुम्हीच तर प्रयत्न केले. कोणाला नोकरी धंद्यात यश नाही, कोणाची आवडती व्यक्ती त्याला सोडून गेलेली आहे, या साऱ्यासाठी जबाबदार कोण? आता या साऱ्यासाठी देव म्हणा किंवा लाखो कोस दूर राहणारी एखाद दुसरी व्यक्ती म्हणा जबाबदार आहे असं म्हणणं चुकीचं आहे. तुमच्या आयुष्याची जी पण परिस्थिती आहे मित्रांनो, त्याला तुम्हीच जबाबदार आहात. गुरु बोलत होते, पण राहुलची अवस्था मात्र बिघडत होती.
गुरूंची नजर सर्वांवरून फिरत असली तरी आपल्यावरून फिरताना ती नजर जाणून बुजून काही वेळ थांबून आपणास प्रश्न करते असे त्यास वाटू लागले. कसे काय या गुरूंना आपल्या आयुष्यातल्या गोष्टी उमगल्या असतील? नोकरीत यश नाही, अंकिता मला सोडून गेली, हे सगळं या गुरूंना कसं कळलं असणार? ते मुद्दामूनच आपल्याकडे बघून प्रश्न करतायत हे जाणून राहुल अस्वस्थ झाला. बसल्या जागीच त्याची चुळबुळ होऊ लागली. मित्रांनो, जबाबदारी स्वीकारायला शिका. आपल्या आयुष्यात दुःख येतात कारण आपण त्याची जबाबदारी स्वीकारत नाही. आता तुम्ही म्हणाल, जबाबदारी कशी घ्यायची? मित्रांनो, रिस्पॉन्सिबिलिटी कम्स विथ अवेअरनेस. जबाबदारी समजण्यासाठी भानावर असणं, होशमध्ये असणं, शुद्धीत असणं आवश्यक आहे. मग शुद्धीत असणं म्हणजे नेमकं काय? व्हॉट इज अवेअरनेस? आनंदी आणि तणावरहित आयुष्य जगण्याची पहिली पायरी म्हणजे अवेअरनेस, शुद्धीत जगणं. आता तुम्ही म्हणाल, हे काय सर, काय सांगताय तुम्ही? आम्ही इतक्या लांबून काय केवळ हे ऐकायला आलो की शुद्धीत राहा? आम्ही नाही कुठला नशा करत, दारू पित, आम्ही नेहमी शुद्धीत असतो. डज वी रिअली लिव्ह विथ अवेअरनेस इन अवर लाईफ? खरंच आपण आयुष्यात शुद्धीमध्ये राहून जगत असतो? मला सांगा, तुम्ही इथवर कसे आलात? चालत आलात, बरोबर? म्हणत सर्वांवरून नजर फिरवली त्यांनी. सर्वांनी माना डोलवल्या, होकार दिला. मला सांगा, तुमच्यातल्या किती जणांनी चालण्याची ती क्रिया पूर्णपणे अनुभवली? अगदी पायातल्या स्नायूंची हालचाल जाणवली? जर तुम्ही शुद्धीत आहात तर ही जाणीव तुम्हास का नव्हावी? अगदी सोपं उदाहरण घ्या ना. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये काम करतात आणि अचानक तुम्हास तुमच्या गर्लफ्रेंडची, बॉयफ्रेंडची, लाईफ पार्टनरची आठवण येते. ऑफिसच्या 4 भिंतींना भेदून तुमचं मन त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतंही, पण तुम्ही असता कुठे? किंवा तुमचं शरीर कुठे असतं? ऑफिसमध्ये, बरोबर ना? काम करत असतं शरीर आणि मन भटकत असतं दुसरीकडेच. अवेअरनेस म्हणजे जी पण गोष्ट तुम्ही करत असाल ती पूर्ण शुद्धीत राहून करणं. कारण शुद्धीत राहून गोष्ट केली तर त्याची अनुभूती येते, अवेअरनेसची अनुभूती येते, आनंदाची अनुभूती येते. मन आणि शरीर एकात्म होऊन कामात व्यग्र झालं की टेन्शन येत नाही, नैराश्य येत नाही. गुरूंनी सर्वांवरून नजर फिरवली. काहीसे अजाणतेपणाचे भाव साऱ्यांच्या चेहऱ्यावर उमटले होते. ठाऊक आहे मला की तुम्ही मला विचारणार की अवेअरनेसचा काय फायदा आहे सर आम्हाला? उलट ऑफिसच्या कामातून दूर पळून मन प्रियजनांच्या गाठीभेटी घेऊन येतं, हव्या त्या जागी फिरून येतं, तेवढंच विरंगुळा, तेवढंच स्ट्रेस फ्री वाटतं. मग मन शुद्धीत ठेवण्याचा उपयोग काय? मग कुठल्याही क्रियेत समग्रतेने स्वतःस अडकवण्याचा फायदा काय? मित्रांनो, यावरून आहे ना एका राजकुमाराची गोष्ट आठवली. तो राजकुमार भरपूर आळशी होता. नीट आहे का? अवेअरनेस नाही का? तो राजकुमार भरपूर आळशी होता. कुठल्याही गोष्टीत त्याचं मन कायम राहत नसे. अतिशय चंचल होता तो. त्यामुळे विद्याभ्यासात मागे पडला होता. शास्त्र आणि शस्त्र दोन्हीच्या बाबतीत कमजोर होता तो. आता अशा राजपुत्राच्या हातात राज्याची धुरा द्यायची कशी? राजाला मोठा प्रश्न पडला. त्याने आपल्या अष्टप्रधानांसोबत चर्चा केली. त्यातील एकाने राजाला दूर अरण्यात असलेल्या एका गुरूंचं नाव सुचवलं. ते गुरु भरपूर ज्ञानी होते. त्यांनी जंगलातील हिंस्र प्राण्यांनाही माणसाळवलं होतं. तेव्हा त्यांच्याकडे राहून राजपुत्र नक्कीच सुधारेल आणि प्रगती करेल अशी आशा त्या प्रधानाने बोलून दाखवली. झालं, बुडत्याला काठीचा आधार. राजा एक्सायटेड झाला. राजाने जाऊन त्या गुरूंची भेट घेतली आणि आपल्या पुत्रास शिष्य करून घेण्यास विनंती केली. गुरुने राजाची विनंती मान्य केली, पण त्यांनी राजाला एक अट घातली. गुरु म्हणाले, विद्यार्जनाच्या वेळी गरज पडली तर मी राजपुत्राला फटकावून काढेन, बदडून काढेन, तुम्ही काही म्हणायचं नाही. तेव्हा राजाने थोडा विचार केला. राजाने गुरूंचं म्हणणं मान्य केलं शेवटी आणि राजपुत्रास शिष्य म्हणून गुरूंच्या स्वाधीन केलं. सुरुवातीस गुरूंनी राजपुत्रास बजावले की आश्रमातील त्याची कामे त्यालाच करावी लागतील आणि जर याच्यात कुचराई झाली तर त्यासाठी त्याला काठीचा प्रहार करण्यात येईल. राजपुत्राला अशी कामे करण्याची सवय नव्हती, त्यामुळे त्याच्याकडून ती कामे होत नव्हती. तो रोजच दंडुक्याचा प्रसाद खात होता. राजा त्याला भेटायला आला की तो दंडुक्याचा जो प्रसाद मिळतोय गुरूंकडे याची तक्रार राजाला सांगायचा, पण वचन देऊन फसल्यामुळे राजा काही बोलू शकत नव्हता.
अखेर राजा काही बोलणार नाही आणि नीट आपण काम केलं नाही तर आपल्याला दंडुक्याचा प्रहार बसणार याची राजपुत्राला खात्री झाली. राजपुत्र स्वतःचं जे काम आहे बेसिक ते नीट करू लागला. त्याला वाटलं आता आपल्याला नाही पडणार मार, एव्हरीथिंग विल बी फाईन. पण तोच गुरुने दुसरी अट टाकली. गुरु म्हणाले की आता दिवसाच्या कोणत्याही वेळी तू काहीही काम करत असशील आणि तुझं कामात लक्ष नसेल तर मी तुला मागून येऊन काठीने मारणार. जोपर्यंत तू तुझ्या मागची उपस्थिती ओळखत नाहीस तुला मार खावा लागणार. आता राजपुत्र पाणी भरत असताना गुरु अचानक मागून येऊन त्याला काठीचा तडाखा देत. राजपुत्र जेवत असताना देखील गुरु त्याला मारून जात. कधी कधी तो लेक्चरमध्ये बसलेला असताना त्याला फटका मिळत, वेद पठण करताना फटका मिळत. राजपुत्र मार खात होता. अशा प्रकारे दररोज मार खाण्याचा त्याला वैताग आला. त्याने पण ठरवलं आता काही होऊ द्या, अवेअरनेस वाढवणार मी माझा, शुद्धीत राहणार, कामावरील लक्ष हटवायचं नाही. कामावर लक्ष दिले तर आपल्या कामात व्यत्यय आणणाऱ्या गुरूंची चाहूल पण आपल्याला लागेल. अवेअरनेस वाढवायचा आहे. त्याने ठरवल्याप्रमाणे करायला सुरुवात केली. सुरुवातीला चाहूल लागेना पण हळूहळू त्याची समग्रता आणि त्याचा जो अवेअरनेस आहे तो वाढत गेला आणि त्याला गुरूंची चाहूल लागू लागली. आणि एक दिवस गुरु त्याच्या पाठीमागे येऊन उभे राहिले. त्याच वेळी तो वळला आणि म्हणाला, मी तुमची उपस्थिती ओळखली. गुरु खुश झाले. ते म्हणाले, ही परीक्षा तू पास झालास, आता पुढच्या परीक्षेकडे वळ. पुढची परीक्षा? राजपुत्र टेन्शनमध्ये आला. आता अजून कोणती परीक्षा? आतापर्यंत मी केवळ तू जागा असताना तुला लाठीप्रसाद देत होतो, आता तू झोपल्यावरही मी तुला लाठीप्रसाद देईन. तेव्हा ध्यानात ठेव, अवेअरनेसने झोपायचं. झालं. राजपुत्राचं मन जागा असताना सावध असायचं, त्यामुळे त्याला मार बसत नव्हता काही दिवस. पण आता झोपलेला असताना, तो केव्हाही झोपलेला असला, रात्रीच्या कोणत्याही वेळी गुरु तिथे आणि त्याला दंडा मारून निघून जात. बरेच दिवस हे चाललं होतं. राजपुत्राच्या मनात काय करावं, आता झोपेत कसा अवेअरनेस ठेवायचा? पण ठेवायचंय, सतर्क राहायचंय, शुद्धीत राहायचंय, प्रयत्न करायचा. राजपुत्र पण जिद्दीला पेटला होता. आणि एक दिवस गुरु तो झोपेत असताना त्याला दंडा मारण्यासाठी आले आणि तो उठून उभा राहिला आणि म्हणाला, मी तुमची उपस्थिती ओळखली. त्या दिवसानंतर गुरु बरेच वेळेला त्याला दंडा मारण्यास जात, पण राजपुत्राच्या ध्यानयुक्त शुद्धीत असल्यामुळे, त्या अवेअरनेसमुळे त्यास गुरूंच्या येण्याचा अंदाज लागत असे. त्यामुळे गुरूंना दंडा मारणं जमतच नव्हतं. असेच एक दिवस राजपुत्र गुरूंच्या कुटीजवळून जात होता. त्याला गुरु झोपलेले आढळले. राजपुत्राच्या मनात आलं, ज्याला बराच ठोकलाय याने मला, आता मी ज्याला ठोकतो. मनात विचार येतात राजपुत्राने कोपऱ्यात असलेली काठी उचलली आणि दबकत गुरूंना मारण्यासाठी काठी घेऊन तो तिकडे सरकू लागला. तो गुरूंपाशी पोहोचला आणि इतक्यात गुरूंनी डोळे उघडले. जो विचार तुझ्या मनात आलाय तो अंमलात आणण्याचा विचारही करू नकोस. म्हणजे राजपुत्र घाबरूनच म्हणाला, मला मारण्यासाठी ही जी काठी घेऊन आलायस ना, ती तिथून उचललीस तिथे नेऊन ठेव. नाही, ही काठी तर इथेच पडली होती, तीच उचलून ठेवत होतो. हे बघ, ज्यावेळी तू समोरच्याच्या मनातही काय सुरू आहे हे ओळखू शकशील, त्यावेळी तुझं मन पूर्ण शुद्धीत आलं असं म्हणता येईल. आता तुझी पुढची परीक्षा तुला कळली. गुरुने राजपुत्राला निरखित विचारलं आणि बिचारा राजपुत्राने त्याच्या कपाळावरती हात मारला. सगळेजण हसायला लागले. त्यानंतर राजपुत्राने मनात शुद्धीत ठेवण्याचा शेवटचा टप्पाही गाठला आणि आपल्या राज्यात परतून त्याने उत्तम राज्यकारभार केला. ही बोलून चालून गोष्टच आहे, त्यातलं किती खरं आणि किती खोटं माहिती नाही आपल्याला. पण मी तुम्हाला ज्या अवेअरनेस बद्दल सांगतोय ते या लेव्हलचं आहे. असं म्हणत बाळकृष्णांनी सर्वांवरून नजर फिरवली. समोर बहुतेकांच्या चेहऱ्यावर अनिश्चितता आणि अज्ञेपणाचे भाव जमले होते. कुठे अडकलं? कोणाला काही प्रश्न आहेत? बाळकृष्ण पंतांनी शांतपणे विचारलं. बऱ्याच जणांचे हात वर आले. मला ठाऊक आहे तुमच्या साऱ्यांना एकच प्रश्न आहे सर्वांचा, तुमच्या काय विचारायचं आहे मला नक्की ठाऊक आहे.
गुरुजी, सुखी व्हायचं असेल तर मन शुद्धीत ठेवा असं तुम्ही म्हणालात, पण मन शुद्धीत ठेवायचं कसं? मनाला कितीही जरी एखाद्या ठिकाणी बसवायचा प्रयत्न केला, अगदी बांधून जरी बसवलं ना, तरी ते एका ठिकाणी कसं बसणार? लगेच उडून जाते. मग ते कसं शुद्धीत ठेवायचं? गुरु बाळकृष्ण पंत हसले. त्यांनी हसतच दाढी कुरवाळली. हाच प्रश्न होता ना सर्वांचा? सर्वांनी होकार दिला. मित्र, आपलं मन आहे ना बंडखोर असतं. तुम्ही अनुभवून बघा, एखादी गोष्ट नाही करायला सांगितली तरी मुद्दाम करणार, आणि एखादी गोष्ट जबरदस्ती त्यावर करू लागला तर ती गोष्ट अजिबात करणार. तुम्ही म्हणाल मन शुद्धीत राहण्याची सक्ती केली तर ते तुमचं बंधन झुगारून देतं, पसार होईल ना पसार. पण उलट तुम्ही आनंदित होऊन मन शुद्धीत ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते राहील, जास्ती वेळा पसार नाही होणार. या प्रयत्नात कमी वेळा भरकटेल, पण भरकटेल, कुठेतरी दुसरीकडे जाऊन बसेल. डोंट गेट पॅनिक, आनंदित राहा. थोड्या वेळासाठी भरकटेल, पण भरकटेल, निश्चित भरकटेल. नॉर्मल आहे ते, जाऊ द्या मनाला जिथे जाते तिथे. पण ज्यावेळी तुम्हाला समजेल की मन भरकटतंय, मग त्या मनाला अजिबात जबरदस्ती न करता सांगायचं, ये मित्रा, या परिस्थितीत, या क्षणात बी हिअर अँड नाव, कारण हा क्षण खरा आहे. गुरुजी, पण प्रत्येक वेळ असं होईलच असं नाही ना? नाहीच होणार, पण किमान एका दिवसाच्या 1440 मिनिटांपैकी 2 मिनिटं तरी मन शुद्धीत राखू शकाल ना? बस, सुरुवात तिथनंच करा. हळूहळू सरावाने तुम्ही वेळ वाढवत नेऊ शकता. पण गुरुजी, इतका वेळ शुद्धीत राहण्यास घालवणं शक्य होईल का? म्हणजे आजच्या या धकाधकीच्या जीवनात शंकेचा दुसरा मुद्दा उपस्थित आहे. अरे पण मित्रा, शुद्धीत राहण्यासाठी वेगळा वेळ काढायचा आहे असं कोणी सांगितलं तुला? वेगळा वेळ काढायचाच नाहीये. जे काही आपण करतो ते शुद्धीत करायचं आहे. बघायचं झालं तर तुम्ही जेवताय असं समजा, मग शुद्धीत राहून जेवा. जेवणाची मजा घ्या. हातात एक एक घास, हातात जो एक एक घास घेताय त्या प्रत्येक घासाचा अनुभव घ्या. तो घास ताटातून तोंडापर्यंत येईपर्यंत हाताची हालचाल अनुभवा. घास तोंडात टाकल्यावर तो चावण्याचा अनुभव घ्या. तोंडात तो घास एकरूप होतो त्याचा अनुभव घ्या. अगदी घास घशाखाली उतरतो आणि तो कशापर्यंत पोटात पोचतो याचाही अनुभव घ्या. फक्त अनुभवा. कुठलंही लेबल करू नका, कुठलीही रिॲक्शन देऊ नका. एखाद्या चित्राकडे बघितल्यासारखं सर्व गोष्टींकडे बघा, पण चित्र सुंदर की खराब त्याबद्दल मात्र बोलू नका. समग्रतेने करा, काहीही करा, पण समग्रतेने करा. त्यावर प्रतिक्रिया देऊ नका. कुठलीही गोष्ट करा, शुद्धीत राहून करा. अगदी श्वास जरी घेताय तरी वरचा ओठ आणि नाक यामध्ये आरोह अवरोह करणारा श्वास अनुभवा. तुम्ही जितका वेळ तुमच्या क्रिया अनुभवाल तितका वेळ तुमचा मेंदू रिलॅक्स होईल. सो आजपासून आपण ठरवूया की जे काही करू ते पूर्ण शुद्धीत, पूर्ण समग्रतेनं. समग्रता म्हणजे काय? की जे करतोय तिथे माझं मन, तिथे माझा मेंदू आणि तिथे माझं शरीर, या चारही गोष्टीने, या तिन्ही गोष्टींनी मी त्या क्षणात त्या गोष्टीसाठी अवेलेबल आहे. दॅट इज अल्टिमेट ट्रूथ फॉर मी. सो खाणं, पिणं, लिहिणं, वाचणं, अगदी सर्व काही करू ना ते सर्व शुद्धीत. अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करूया. आंघोळीपासून आणि खाण्यापासून, या 2 गोष्टींपासून तरी सुरुवात करूया. ओके. सगळ्यांनी एकसाथ होकार दिला आणि त्या होकारातून निघालेली पॉझिटिव्ह एनर्जी त्या ऊर्जा केंद्र नामक सभागृहात हिनकोळू लागली.